मंडळी, आपल्या घरात समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी वास्तूचे काही नियम पाळणे गरजेचे आहे. अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला नियमितपणे घडत असतात, ज्याचा थेट संबंध आपल्या जीवनात आलेल्या बदलाशी असतो. जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर घरातील सर्व वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या पाहिजेत, हेही लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे स्वयंपाकघरातही वस्तूचे नियम पाळावेत. विशेषतः स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या भांड्यांचा विचार केला तर वास्तूला खूप महत्त्व असते. तवा मुख्यतः स्वयंपाकघरात वापरल्याने तुमच्या जीवनात अनेक बदल होऊ शकतात. स्वयंपाकघरातील तव्याचा गैरवापर केल्याने तुमच्या आयुष्यात दुर्दैव येऊ शकते. त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये तवा कशा प्रकारे वापरावा हे जाणून घेऊयात. तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा, तुम्हा सगळ्यांचे रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. नंबर 1, खराब तवा वापरू नका. वास्तूनुसार चुकूनही पोळी करताना किंवा पोळ्या बनवताना घाण तवा वापरू नये. अशा तव्यामुळे तुमच्या घराचे आर्थिक नुकसान होऊ शकते आणि आयुष्यात दुर्दैव येऊ शकतं. जर तुम्ही घाणेरड्या तव्यावर अन्न शिजवले तर ते घराच्या प्रमुखासाठी सर्वात हानिकारक आहे. नंबर 2, जळलेला तवा कधीही वापरू नका. पोळी बनवताना तवा जळत असेल तर वापरू नका. असं केल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. जळलेला तवा नशीब खराब करू शकतो आणि सुखी वैवाहिक जीवनात अडचणी आणू शकतो. नंबर 3, तुटलेला किंवा वाकडा तिकडा तवा वापरणे टाळा. आपण कधीही वाकडा किंवा गंजलेला तवा वापरू नये. घरात असा तवा असेल तर लगेच बदलून घ्या. तुटलेला तवा घरातील लोकांचे नशीब बिघडू शकते आणि जीवनात दुर्दैव आणू शकते. नंबर 4, रात्री गॅसवर तवा ठेवू नका. रात्री स्वयंपाकघरातील कामं संपवून तुम्ही गॅसवर तवा तसाच ठेवला तर ते तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते, कारण माता अन्नपूर्णेचा अपमान करण्यासारखे आहे आणि यामुळे घरात अन्न आणि पैशाची कमतरता येते. नंबर 5, जेवण बनवल्यावर तवा स्वच्छ ठेवा. सर्व जेवण बनवून झाल्यावर तवा नेहमी धुवावा. तवा धुतल्याने अन्नाची देवता प्रसन्न होते आणि तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. नंबर 6, खालील प्रकारे तव्याचा वापर करू नका. सकाळी वापरलेला तवा कपड्याने पुसून रात्री त्यात पोळी भाजू नका. असं केल्याने माता अन्नपूर्णेचाही अपमान होतो आणि त्यामुळे घरात आजारपण येऊ शकते. नंबर 7, तीक्ष्ण वस्तूने तवा कधीही घासू नका. तव्याला कोणत्याही तीक्ष्ण वस्तूने कधीही ओरबाडू नये. तवा जळला असेल तर हलक्या हाताने स्वच्छ करा. तवा खरवडल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणे वाढतात. नंबर 8, गरम तव्यावर पाणी टाकू नका. तवा गॅसवरून उतरल्यावर लगेच त्यात कधीही पाणी घालू नये. ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की हे पतीच्या आयुष्यासाठी अशुभ संकेत देऊ शकतात किंवा त्यांच्या आरोग्यासाठी देखील हानिकारक असू शकते. नंबर 9, तवा कधीही उघड्यावर ठेवू नये. वास्तूनुसार तवा नेहमी लपवून ठेवावा. घरात वापरलेला तवा तुमच्या कुटुंबातील सदस्याशिवाय इतर कोणालाही दिसणार नाही याची खबरदारी घेण्याचा प्रयत्न करा. नंबर 10, तव्यावर मिठाचा उपाय करा. समाजात तुमचा मान कमी होत असेल किंवा तुम्हाला काही मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही तुमच्या तव्याकडे लक्ष दिलं पाहिजे. सकाळी उठल्यावर तुम्ही पोळ्या बनवता त्याआधी मिठाचं पाणी तव्यावर थोडं शिंपडलं पाहिजे. यामुळे तुमची आर्थिक स्थिती प्रभावित होते आणि घरात सुख समृद्धी राहते. तव्यावर कुटुंबातील सदस्यांसाठी पोळ्या बनवण्यापूर्वी पहिली पोळी गाईसाठी काढावी. त्यामुळे घरात दारिद्र्य राहत नाही आणि सुखशांती नांदते. तर मंडळी, तव्यासाठी वास्तूचे हे काही नियम पाळल्यास ते तुमच्यासाठी खूप शुभ राहील. जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.